सगळ्यांना रामकृष्ण हरी. महान संत श्री गुरु रामचंद्रजी बोधले महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सगळ्या भक्तांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. आमचंही नशीब म्हणावं लागेल की गिरी महाराजाच्या माध्यमातून आम्हाला निमंत्रण मिळालं. हा सुवर्ण योग आमच्याही नशिबात आला. या ठिकाणी व्यासपीठावरती महाराष्ट्राचे धाकटी भंडारी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी बाबाजी हे पण उपस्थित आहे. बंकटस्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मणजी बाबा मिंगडे महाराज हेही उपस्थित आहेत. ज्यांनी आमचे 2 वर्षे कीर्तन चालवले ते आमचे गिरी बाबा आवटे बाबा. आता बाबा बी लय मोठे धोकोवर नाव घ्यावं इतके घ्यायचं म्हणलं सगळं खेळपांगण. बाकीच्यांना रामकृष्ण हरी. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सभापती महोदय श्री नामदार रामजी शिंदे साहेब हे या व्यासपीठावरती आहेत. मला सांगितलं तुम्ही अगोदर बोला. नाही, शिंदे साहेबाला बोला म्हणून सांगितलं. राज्याची परंपरा वारकरी संप्रदाय शिकवतोय आम्हाला टिकवायची. किमान पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवळी होळकर यांचे वंशज म्हणून तरी त्यांचा सन्मान करणं आमची जबाबदारी आहे. अगोदर म्हणलं तुम्ही बोलू नका, मी आधी बोलतो. आणि दुसरा सन्मान तुमचा आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे सभापती आहे. आमच्या राज्याचं शासन चालवण्याचं उच्च सभागृह चालवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. या 2 विषयात तरी तुम्हाला सन्मान देणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून सगळ्या शेवटी तुम्ही बोधले बाबाजींनी गिरी बाबाजींकडे निरोप पाठवला की यायला लागतंय. बाबाजी मला येत नाही उठता चालता. आणखी आत्ताच सुट्टी झाली. म्हणून याच पवित्र कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगतो की तुम्हाला वाटण मी कार्यक्रमाला आलो म्हणजे उद्यापासून कार्यक्रम सुरू झाले. तुम्ही परत मला फोन करताना बेजार करताना तुमच्या पाय पडून सांगतो कार्यक्रम सुरू झालेले नाहीत. नसता तुम्ही म्हणताल या आता इकडं आमच्या गावाला असं झालंय ते कार्यक्रम मला चालता फिरता येत नाही. गिरी बाबाजींनी सांगितलं की आपल्याला जावंच लागतंय. बुधले बाबाजींचा शब्द मोडायचा नाही. म्हणलं येतो, कणत कणत येतो म्हणलं, पण येतो म्हणलं. आणि आज इथं उपस्थित राहिलो कारण ह्यो कार्यक्रम काय बाकीचा बोलायचा नाही. नाही तर मग आमच्या का गोळ्या सुरू झाले की कुंकडा धडा धड चालू होते. जशी पुढून गोळी असेल तशी इकडून असते. पुढून फुसकी असली तर लय बोलत नाही समजा आम्ही, पण जरशी बरी बुरी असली तर ठोकलाच मग इकडून. त्याच्यामुळं ती जागा काही नाही. वारकरी संप्रदायाकडून ज्ञान परंपरा संस्कृती शिकवण्याचं काम चालतं आणि ती आमची जबाबदारी शिकणं आणि ती आम्ही शिकत राहतोय. देवानेच माझ्या तोंडून ओढून घेतलं का माझ्या जरा दयानं सांगितलं मला माहीत नाही. वाटलं आपण जगावं तर समाजासाठी. कुणी ॲक्सिडेंटमध्ये मरतो, कुणाला अटॅक येतो. मरण तर कसं येतं सांगता येत नाही. परंतु लेकीबाळीचे लेकरा बाळांचे चाललेले हाल यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणं आपली जबाबदारी कोणाची तरी आहे. नाही कोणी उचलत तर आपण उचलू. येऊन येऊन मरण येईन याच्या पुढं काय होईल. म्हणून मी ते वाक्य काढलं होतं, आलो तर तुझा, नाही आलो तर या समाजाचा. आणि शेवटी मला त्या निष्ठेनं लढावं लागलं आणि मी बोलतो ते शेवटपर्यंत करतो. आज कसं का होईना 58 लाखातून 3 करोडपर्यंत समाजाचे लेकरं आज लाभ घेत आहेत. लढून लढून रक्त जाळून शरीर झिजून झिजून शेवटच्या क्षणाला का होईना शेवटच्या क्षणाला शब्द वापरतोय. फडणवीस साहेबांनी
मराठवाड्यातल्या मराठ्यांचा JR काढला, पण आणखीन लागू नाही. लागू आहे पण प्रमाणपत्र वाटत नाहीत. आणखी नाही, थोडं दुखून आहे तेवढं जमलं तर बघा. तुमचं गुतून ठुलंय म्हणा, आमचं गुतीलंय आणि तुमचं गुतीलंय, दोघाचं दुखणं सारखंच आहे काय. कसा होईना समाजाच्या एक जीवाच्या रेट्यानं आपल्या जिद्दीमुळं आपण कुणाला मॅनेज झालो नाही, फुटलो नाही, कधी पैशाचा कधी पदाचा मोह घेतला नाही, म्हणून आज लाखो पोरं नोकऱ्यात शिक्षणात जायला लागलेत. मला सांगण्याचा उद्देश बाबाजी तोच होता की कुणाला तरी निष्ठेनं वागावं लागेल. पैसा हा गौण आहे, पद हे गौण आहेत. या मायभूमीवरती आणि या मायभूमीचे विचार घेऊन चालायचं ठरलं तर या मायभूमीने त्रास सहन केला, पण आपल्याला अन्नधान्य उगवण्याची क्षमता त्या मायभूमी जमिनीनं ठेवली. तसं समाज आपला मायबाप हे मायभूमी आहे, त्यावरती असणारे लेकरं दुःखी आहेत. त्यांना जर सुखी करायचं असलं तर कोणाला तरी आपल्याला प्रामाणिकपणानं कष्ट करावं लागतील, तर सोन्यासारखे लेकरं आनंदानं सुखी समाधानानं जगू शकतील. हा जातीवाद नाही आहे. कोणाला काय वाटतं त्यापेक्षा एखाद्याच्या लेकराला आयुष्याचं शिक्षणात नोकऱ्यात भविष्य घडवण्यासाठी जर आरक्षण लागतंय, तो जातीवाद नाही आहे. तुम्हाला जर आता राजकीय स्वार्थासाठी काही बोलायचं असेल तर त्याला आमचा नाविलाज आहे, पण हा जातीवाद नाही आहे. हे गोरगरिबांच्या लेकरांच्या वेदना आहेत आणि त्या आम्ही जाणल्या आणि ताकदीनं लढलोय. या पवित्र मंडपातून, या पवित्र जागेहून एवढंच सांगतो, मी शेवटपर्यंत लढणारे, राहिलेलं सुद्धा मिळवणारे, गरिबाचे लेकरं मोठे करणारे, त्यात काही शंका नाही. पुन्हा एकदा श्री गुरु महान संत यांच्या रामचंद्रजी महाराज बोधले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रकाशजी महाराज बोधले महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.